रसिकांनो, दोस्तांनो, नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. दोस्तांनो, आयुष्य जगत असताना हसत राहा आणि मजेत राहा, कारण सोबत काही येत नसतं. स्वतः आनंदानं जगा आणि दुसऱ्यालाही आनंदानं जगू द्या. दोस्तांनो, जीवन जगत असताना चांगलं करता येत नसेल तर निदान कोणाचं वाईटही करू नका. आयुष्याच्या कोणत्या वळणावर कोणाचा तळतळाट हा आडवा येईल हे कोणालाही सांगता नाही येत. दोस्तांनो, पैसा कमी असला तरी चालेल, पण भरपूर माणसं मात्र कमवा. आयुष्य माणसाशिवाय जगता येत नसतं. नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. दुसऱ्याच्या राजवाड्यात गुलामी करण्यापेक्षा स्वतःच्या झोपडीत राज्य केलेलं केव्हाही चांगलं असतं. सगळे आपले आहेत हाच तर मोठा गैरसमज असतो. अंगातली मस्ती तेव्हाच उतरते जेव्हा कळायला लागतं की आता घरची जबाबदारी आपल्यावर आहे. कोणावर प्रेम केलं तर असं करा, किती व्यक्ती मिळो किंवा न मिळो, पण त्या व्यक्तीच्या आठवणीत आपलं प्रेम कायम राहिलं पाहिजे. कोण कोणाचं नसतं. प्रेम करायचं तर बापावर आणि आईवर करा. जपायचं तर बापाला जपा. मिठी मारायची तर बापाला मारा. किती वाईट वेळ आली तर तो आपल्या मुलाला त्यातून बाहेर काढण्यासाठी सदैव तत्पर असतो. बाकी आपण ज्यांची वाहवा करतो ते वेळ आली की पळून जातात. म्हणून रक्ताचा बाप जपा, परक्यातला साप नको. विचार बदलला की स्वभाव बदलतो. स्वभाव बदलला की सवयी बदलतात. सवयी बदलल्या की व्यक्तिमत्व बदलतं. व्यक्तिमत्व बदललं की भवितव्य बदलतं. म्हणूनच आयुष्यात बदल महत्वाचे असतात. जर तुमचं कर्म योग्य असेल तर देव तुमच्या प्रार्थनेचा नक्की स्वीकार करतो. कानाकडून आलेल्या विचारापेक्षा मनाकडून आलेल्या विचाराला प्राधान्य द्यावं. कठीण परिस्थितीमध्ये मनुष्याला आधाराची गरज असते, सल्ल्याचे नाही. बोलणं बंद झाल्यानं सगळी नाती तुटत नाहीत. कधी कधी काही नाती तुटू नये म्हणून बोलणं बंद करावं लागतं. घर बांधायला अनेक पिढ्या लागतात, पण घर उद्ध्वस्त करण्यासाठी फक्त एक सदस्य पुरेसा असतो. सगळ्यांच्याच नजरेत तुम्ही चांगलंच असावं असं काही नसतं. कोणाशी आपण कितीही चांगलं वागलो तरी कोणाच्या ना कोणाच्या नजरेत आपण वाईट असू शकतो. म्हणून सगळ्यांच्या नजरेत चांगलं असण्यापेक्षा मोजक्याच लोकांच्या आयुष्यात असणं महत्वाचं असतं. सुख असो किंवा दुःख निमूटपणे भोगावं. गवगवा करू नये, कारण सुखात असता लोक लुटून जातात, तर दुःखात असताना मात्र एकट्याला टाकून जातात. रिकाम्या हातानं आपण येतो आणि रिकाम्या हातानं जातो. इतकंच नव्हे तर संपूर्ण आयुष्यभरही आपलं हात रिकामच असतात. आपल्या हातात काहीतरी आहे असं जर तुम्हाला वाटत असेल तर ती सगळी स्वप्न आहेत. ज्याच्याकडे पैसा आहे तो पैसा नसल्यासारखा वागतो,
ज्याच्याकडे पैसा नाही तो असल्यासारखा वागतोय. आयुष्य आनंदानं जगायचं असेल तर एकच लक्ष, लोकांकडे दुर्लक्ष. मंत्र म्हणणाऱ्या ओठापेक्षा सेवा करणारे हात जास्त पवित्र असतात. जो दुसऱ्यांना देतो त्याला देव देत असतो. कोणी स्वतःचं मन आणि शरीर असंच कुणाच्याही हवाली करत नसतं. तुमच्यावर विश्वास ठेवून करतं. तो विश्वास आणि मन हे तुटणार नाही याची जबाबदारी तुमची असते. स्वतःला जसं आहे तसं मानलं की आतल्या आत श्वास कधीच गुदमरत नसतो. प्रार्थना म्हणजे ईश्वराशी बोलणं आणि ध्यान म्हणजे ईश्वराला ऐकणं. समोरची व्यक्ती आपली होणार नाही म्हणून तिच्यावर प्रेम करणं सोडून देण्यापेक्षा जोपर्यंत ती व्यक्ती आयुष्यात आहे तोपर्यंत तिच्यासोबत मनसोक्त जगून घ्या. जीवन एक प्रतिध्वनी आहे. चांगलं वाईट सत्य असत्य सगळं काही परत येतं. जगाला तुम्ही सर्वात चांगलं देण्याचा प्रयत्न केला तर सर्वात चांगलं निश्चित तुमच्याकडे परत येईल. नजरेत भरलं म्हणून मिळवणं याला आवड म्हणतात आणि काळजात भरलं म्हणून न मिळवत आहे फक्त त्याचं अस्तित्व जपणं याला प्रेम म्हणतात. मनुष्य आयुष्यात धन जमवण्यात व्यस्त राहतो आणि त्याचा शेवट मात्र निधन या शब्दानं होतो. कोणावर जास्त हक्क दाखवू नका कारण नंतर ते तुम्हाला तुमची लायकी दाखवतात. आनंद त्यांना नाही मिळत जे स्वतःच्या स्वार्थासाठी जगतात. आनंद त्यांना मिळतो जे दुसऱ्याच्या आनंदासाठी स्वतःच्या आयुष्याचा अर्थ बदलतात.